मंडळी, श्रीराम लागू यांचा एक चित्रपट आहे पिंजरा. या पिंजऱ्या चित्रपटामध्ये एक गीत आहे, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. तुम्ही आम्ही सर्वांनी जवळपास हा पिंजरा चित्रपट पाहिला असेल. आणि या पिंजरा चित्रपटामध्ये जे श्रीराम लागू यांचं जे पात्र आहे ते एका गुरुजीचं पात्र असते, शिक्षकाचं पात्र असते. आणि हा शिक्षक आपल्या गावामध्ये अध्ययन करत असताना त्याचा आदर्श सर्व गावकरी अबालवृद्ध घेत असतात. आणि खरंच गुरुजी सांगतील ते केलंच पाहिजे आणि गुरुजी म्हणतील तसं वागलं पाहिजे, असा आदर्श या व्यक्तीचा घेतला जाते. पण पुढे पुढे या पिंजरा चित्रपटामध्ये ज्या काही हालचाली होतात किंवा जो चित्रपट पुढे पुढे जातो आणि त्यामध्ये एका तमाशाच्या फळावर श्रीराम लागू हे एका बाईच्या, तमाशातल्या एका बाईची तुणतुणी वाजवताना दिसतात. आणि त्यानंतर हे गाणं आहे, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. म्हणजे मी हे चित्रपट किंवा हे गीत सांगण्याचा उद्देश आहे की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाभोवती सुद्धा आज जेव्हा आम्ही इकडे तिकडे ऐकतो, वाचतो, पाहतो, तेव्हा त्यांच्याबद्दल प्रचंड तिरस्कार करणारी वक्तव्य ऐकायला मिळतात. की कधी काळी महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं असं एक व्यक्तिमत्व होतं की आक्रमक व्यक्तिमत्व, प्रचंड अभ्यासू, राजकारणाचा प्रचंड अभ्यास, की ज्यांच्या घरादारात राजकारण होतं आणि राजकारणाचं बाळकडू हे त्यांनी पिलं आहे असल्यामुळे, आणि विधिशास्त्राचा अभ्यासक विद्यार्थी, नागपूरच्या महापौर, अशी विविध पदं भूषवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आल्याबरोबर एक आक्रमक नेतृत्व म्हणून हळूहळू उभं राहिलं. आणि आज रोजी ते तब्बल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मंडळी, त्यांच्या या मागील 8-10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या काही हालचाली होत आहेत किंवा जे काही घडते आहे ते पाहिल्यानंतर असं वाटते की देवेंद्र फडणवीसांना आता पिंजरा चित्रपट पाहायला हरकत नाही. मंडळी, राजकारणात खूप चांगल्या लोकांची गरज आहे. कारण हे लोक संसदेमध्ये असतील, विधानसभेमध्ये असतील, विधान परिषदेमध्ये असतील, तर या लोकांकडून तुमची आमची खूप अपेक्षा आहे. तुम्ही आम्ही तिथं पोहोचू शकत नाही म्हणून आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही अशा लोकांना पाठवतो आणि त्यांच्याकडून आम्ही अशा अपेक्षा करतो की यांच्या तिथं जाण्यामुळे निश्चितच आमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल, आमच्या गावामध्ये, शहरामध्ये काहीतरी बदल होईल, कायद्यामध्ये सुधारणा होईल, कायद्याचं राज्य अस्तित्वात येईल, गावं, खेडे, शहरं चांगले होतील, विकास कामं होतील, अशा भ्रामक अपेक्षा ह्या आमच्या असतात. आणि त्या अपेक्षा ठेवून आम्ही आपल्या भागातले लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्याच्यातून राज्याचा मुख्यमंत्री होते. मागील काही वर्षापासून अशाच पद्धतीने सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी जी काही संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी हा राज्य सकट चालवताना आत्ता अलीकडे तर कहर केलेला आहे. कधी काळी भ्रष्टाचाराने लुप्त असणाऱ्या अजितदादांना सिंचन घोटाळ्यामध्ये त्यांचा 70,000 कोटीचा काय घोटाळा आहे असं सांगून त्यांना आता आम्ही जेलामध्ये पाठवू आणि त्यांना जेलमध्ये चक्की फिशिंग करावी लागेल. त्यामुळे असे भ्रष्टाचारी, त्यांना गुन्हे दाखल झाले पाहिजे, ते जेलमध्ये सडले पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादांकडून झालं. आणि त्यानंतर काही दिवसातच एवढ्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अजितदादांना आपल्या सोबत घेतलं आणि त्यांना सोबती केलं, मंत्रिमंडळातला आपला सहकारी केलं. काल परवापर्यंत की ज्या छगन भुजबळांना आपण कुठंच
महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये किंवा या सरकारामध्ये आपण सहभागी होऊ देणार नाही. त्यांची दादागिरी भाईगिरी कुठंच आपण चालू देणार नाही. आणि त्यासाठी म्हणून त्यांना सुद्धा जेलात पाठवल्या जाईल. आणि जे तेव्हा केव्हा जेलात गेले तेव्हा त्यांच्या जेलात जाण्याचं समर्थन सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि आक्रमकपणे देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि त्यानंतर असं वाटत होतं की निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्या सहकारामध्ये किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात छगन भुजबळ नावाची व्यक्ती ही कुठंच नसेल. 5-7 महिन्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना जेव्हा नाकारलं गेलं तेव्हा असं वाटलं की वा रे वा फडणवीस काय चांगला निर्णय घेतला की 77 वर्षाच्या एवढ्या मोठ्या ज्येष्ठ राजकारण्याला त्यांनी थारा दिला नाही. त्यांच्या बदल्यात अजितदादा पवारांनी सांगतील या पद्धतीचे राष्ट्रवादीचे आमदार यांना त्यांनी मंत्रिपद दिलं आणि त्यात सहभागी केले. पण मध्यंतरी एका मंत्र्याला त्याच्या दादागिरीला राज्यामध्ये जो काही विरोध झाला आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपदातून खाली जावं लागलं, जे की राष्ट्रवादीचे होते. आणि त्या जागी म्हणून काही महिने गेल्यानंतर आज पुन्हा त्या बरबटलेल्या मंत्र्याचं, त्या दादागिरी करणाऱ्या मंत्र्याचं, त्या वाल्मिकीकरणाचा आका असणाऱ्या आमदारांचं मंत्र्याचं खातं आज रोजी पुन्हा छगन भुजबळांना दिलं आणि तेही अत्यंत सन्मानानं. काल परवा एकट्या छगन भुजबळांचा शपथविधी झाला आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये एकट्यासाठी म्हणून जो काही राजभवनामध्ये कार्यक्रम झाला आणि खर्च झाला तो एकट्या आमदारासाठी झाला. की जे मागील विस्तारामध्ये 30-39 काय आमदारांना मंत्रिपद दिले त्यावेळेस जसं काही झालं त्या स्वरूपाचं आणि त्या तुलनात्मक विचार जर केला तशा स्वरूपाचं मंत्रिपद काल छगन भुजबळांना पुन्हा दिलं. आणि छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यानंतर निश्चितच राज्यभर आता अजितदादा आणि एकनाथराव शिंदे यांच्यामध्ये सुद्धा आता कुणकुण सुरू झालेली आहे की आम्हाला नको असतं आणि देवेंद्रजींना नको असणारी व्यक्ती यात आली कशी. राजकारणामध्ये साहजिक पुढे निवडणुका आहेत आणि छगन भुजबळ हे ओबीसीचे बडे मोठे नेते आहेत. त्यांच्या मागं राज्यातला भला मोठा मतदार आहे, आक्रमक वक्ते आहेत, चांगलं भाषण करतात, भाषण सम्राट आहेत, नाटकामध्ये काम केलेलं आहे, सिनेमामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे चांगल्या भूमिका ते वटवू शकतात. जो विषय त्यांच्याकडे दिला तो विषय ते चांगल्या पद्धतीने मांडवू शकतात. त्यामुळे अशी व्यक्ती आपल्याकडे पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच खऱ्या अर्थानं छगन भुजबळांना पक्षात घेतलेलं आहे. कोणी काही सांगत असलं की अजितदादांनी ते नाव सांगितलं असेल किंवा मोठ्याने कोणी सांगितलं असेल ते मला पटत नाही मंडळी. कारण ह्या सर्व गोष्टीची जाण आणि भान खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांना आहे. कोणत्या वेळेस कोणता मणी आपल्या माळेत ओवायचा याचं संपूर्ण तारतम्य देवेंद्र फडणवीसांना आलेलं आहे. पण मंडळी हे सर्व करत असले तरी अशी संगत जर असली, खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्यावर अशा पद्धतीचा कुठलाही आरोप नाही. अत्यंत सात्विकपणे ते त्यांच्या राजकारणाचा गाडा ओढतात. पण असे काही सोबती जेव्हा त्यांच्यासोबत असतात तेव्हा संगत गुण की सोबत गुण किंवा अशा लोकांना घेण्याची गरज काय. तुमच्यामध्ये एवढी कल्पकता आहे, अभ्यास आहे, जाण आहे, मतदार तुमच्या पाठीशी आहे, केंद्रातलं सरकार तुमच्या जवळ आहे. असं असतानाही महाराष्ट्रातील असे बरबटलेले की ज्यांना सगळीकडे ज्यांच्या वल्गना होतात की असे लोक तुम्हाला तुमच्या मांडीला मांडी लावून बसवायला का वाटतात, का बसावं वाटते त्यांना घेऊन. त्यामुळे निश्चितच यामुळे अशा पद्धतीचे अनेक लोक सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्रिमंडळामध्ये आहेत. अनेकांच्या बाबतीत अनेक आरोप आहेत, अनेकांची न्यायालय प्रकरणे सुरू आहेत, न्यायालयात प्रकरण दाखल आहेत, अनेकांवर काही गुन्हेगारीच्या केसेस आहेत तेही सध्या सुरू आहेत. काहींचा न्याय लागलेला आहे, मग अपील केलेला आहे. तरी असे लोकांना आपण मंत्रिमंडळामध्ये घेतल्यामुळे निश्चितच या मंत्रिमंडळामध्ये जर उद्या सर्वे झाला
की असे एखादा आमदार किंवा असा एखादा मंत्री शोधून काढा की ज्याच्यावर कुठलीही केस नाही, कुठलंही प्रकरण त्याचं न्यायप्रविष्ट नाही, कुठलाही गुन्हा त्यानं त्याच्या मतदारसंघात किंवा त्याच्या भागात किंवा राज्यात त्यानं केला नाही, कुठलाही भूखंडाही श्रीखंड त्याने केले नाहीत, कुठलाही मोठा भ्रष्टाचार त्यानं केलेला नाही, कुठलाही बाकीचा इतर आरोप त्याच्यावर नाही, असा जर मंत्री शोधायचं म्हटलं तर कठीण आहे. आणि अशी परिस्थिती असताना असं मंत्रिमंडळ जर असेल, बरबटलेलं मंत्रिमंडळ असेल, तर निश्चितच देवेंद्रजी तुमच्या प्रती जे काही आत बोलल्या जाते त्या गोष्टीला आमच्यासारख्याला सुद्धा दुजोरा द्यावा लागते आणि आमच्यासारख्याला सुद्धा तुमच्याप्रती असं बोलत असताना लाजेने मान खाली घालावी लागते. काल परवा मुंबईमध्ये झालेला सोहळा, महाराष्ट्राचं भूषण रामकृष्ण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले, त्यांचा मोठा सोहळा तुमच्या मुंबईमध्ये राजधानीच्या गावी झाला, शहरात झाला. देश आणि जागतिक पातळीवरचे अनेक विधितज्ञ न्यायमूर्ती ही मंडळी त्या ठिकाणी आली होती आणि त्यामुळे अशा व्यक्तीचा सन्मान आणि सत्कार करणं हे तुमच्या सरकारातल्या अधिकाऱ्यांचं काम होतं, पण ते सुद्धा केलं नाही. आज काही प्रश्न पत्रकार विचारत असताना अनेक मंत्र्यांनी माफी मागितली. बावनकुळेंनी सुद्धा माफी मागितली की मी खुद्द सन्मान्य न्यायमूर्तींशी बोललो आणि त्यांच्या माफी मागितली. म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं तुमच्या मंत्र्यांना माफी मागावी लागते. आता त्यामध्ये काही जनहित याचिका दाखल झाली सांगितल्या जाते, त्यामुळे त्यामध्ये जनहित याचिका दाखल झाली तर कलम 142 वगैरे काय जे गवई साहेबांनी सांगितलं काल परवा त्यानुसार जर झालं तर या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश हे न्यायालय तुम्हाला देईल आणि त्यावेळेस त्या न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई तुम्हालाच करावी लागते. खरं म्हणजे अशा परिस्थितीत राज्य सकट चालवताना देवेंद्रजी तुमच्याकडे पाहून आणि अशी लोक तुमच्यासोबत असल्यामुळे निश्चितच कोण होतास तू, काय झालास तू, ही पिंजरा सिनेमातलं एक गाणं सहज ओटावर आल्याशिवाय राहत नाही. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.